नमस्कार. चला आज एका अशा पदार्थाविषयी बोलूया जो ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. हो, वांग्याचं भरीत. एकदम अस्सल महाराष्ट्रीयन चव. ती धुरकट रुचकर चव आणि घरच्या जेवणाची आठवण. क्या बात आहे. मग जर अशी अस्सल धुरकट चव चाखायची असेल ना, तर मग हा प्रवास नक्कीच खूप खास ठरणार आहे. चला तर मग या पदार्थाची जी खरी ओळख आहे त्या चवीच्या मुळापर्यंत पोचूया. खरं सांगायचं तर वांग्याचं भरीत ही फक्त एक भाजी नाहीये, ती एक भावना आहे. आपल्या घरच्या जेवणाची, त्या परंपरेची एक खास ओळख आहे. चला मग सुरुवात करूया या पारंपरिक चवीच्या प्रवासाला. या पदार्थाचं जे खरं रहस्य आहे ना, ते त्याच्या खोल धुरकट चवीत दडलंय. आणि ही चव येते कुठून? तर वांग थेट आचेवर भाजण्याच्या त्या खास पद्धतीमधून. म्हणजे बघा, खरी गंमत मसाल्यात नाही तर वांग भाजण्यात आहे. आणि म्हणूनच हे भरीत इतकं वेगळं आणि चविष्ट लागतं. चला तर मग बघूया ही अप्रतिम चव तयार करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. म्हणजे या नाटकातले कलाकार कोण कोण आहेत ते पाहूया. आणि या पदार्थाचा जो मुख्य कलाकार आहे, जो खरा स्टार आहे, ते म्हणजे मोठं काळं वांग. आपल्याला साधारण 2 मोठी वांगी लागतील. हाच तर आपल्या भरताचा मूळ आधार आहे. इथे बघा, सगळं साहित्य अगदी सोपा करून दिलंय. मुख्य साहित्य, मग मसाले आणि फोडणीसाठी काय लागेल ते. म्हणजे स्वयंपाक करताना अजिबात गोंधळ उडणार नाही. सगळं काही आपल्या डोळ्यासमोर असेल. आणि आता येतोय सगळ्यात महत्वाचा टप्पा, धुराचं रहस्य. हो, हीच ती जादू आहे जिथे या पदार्थाला त्याचा खरा आत्मा मिळतो. म्हणजे एका साध्या वांग्याचं रूपांतर एका अप्रतिम भरतामध्ये होतं. तर करायचं काय आहे? आधी 2 मोठी वांगी धुवून कोरडी करून घ्यायची आणि त्याला थोडंसं तेल लावायचं. मग थेट गॅसच्या आचेवर त्याची साल सगळ्या बाजूनी काळी होईपर्यंत भाजायची. वांग थंड झालं की ती जळलेली साल हळवारपणे काढून टाकायची. आणि मग आतला जो गर आहे तो चमच्याने किंवा हाताने चांगला मॅश करायचा. ही जी भाजण्याची प्रक्रिया आहे ना, हेच तर भरताचं खरं सिक्रेट आहे. साल जळते पण तो धुरकट सुगंध आणि चव आतल्या गरात मस्त मुरते. बघा किती साधी गोष्ट आहे, पण चव किती अप्रतिम येते. चला, आता वांग तर तयार आहे. मग आता वेळ आलीये ती चवींची मैफिल जमवण्याची. म्हणजे सगळं साहित्य एकत्र आणून एक परिपूर्ण भरीत बनवण्याची. बघूया तरी हे कसं करायचं. तर सगळ्यात आधी कढईत 2 चमचे तेल गरम करायचं. त्यात अर्धा चमचा मोहरी टाकायची. ती तडतडली की मग 1 चमचा जिरं. मग त्यात ठेचलेलं आलं लसूण घालून थोडं परतायचं. आता त्यात हिरवी मिरची आणि एक चिरलेला कांदा घालून तो गुलाबी होईपर्यंत परतायचा. कांदा परतला की मग एक चिरलेला टोमॅटो घालायचा आणि तो एकदम मऊ होईपर्यंत शिजवायचा. हा झाला आपल्या भरताच्या चवीचा पक्का पाया. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, मसाला तेल सुटेपर्यंत परतणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा कडेने तेल सुटायला लागतं ना, तेव्हा समजायचं की मसाल्यांची खरी खोल चव आता बाहेर आली आहे. यामुळेच भरताला तो सुंदर रंग आणि स्वाद मिळतो. मसाला छान परतला गेला की आता त्यात लाल तिखट, जिरेपूड, धणेपूड आणि मीठ टाकायचं. आणि मग आपला जो स्टार आहे ते भाजून मॅश केलेलं वांग ते घालायचं. आता सगळं व्यवस्थित एकत्र करून मध्यम आचेवर 4-5 मिनिट शिजू द्यायचं. आणि शेवटी एक फायनल टच म्हणून पाव चमचा गरम मसाला आणि 1 चमचा आमचूर पावडर किंवा लिंबाचा रस. बस, याने चव एकदम परफेक्ट होते. आणि हो, सगळ्यात शेवटी वरून भरपूर म्हणजे 2 चमचे ताजी चिरलेली कोथिंबीर टाकायची. ही फक्त दिसायला छान नाही, तर त्या धुरकट मसालेदार चवीला एक मस्त ताजेपणा आणते. वा, भरीत तर मस्त तयार झालंय. पण ते वाढण्याची, सादर करण्याची पण एक कला आहे, ज्यामुळे खाण्याची मजा अजून वाढते. चला तेही बघूया. गरमागरम भरीत आणि सोबत ज्वारीची किंवा बाजरीची गरमागरम भाकरी किंवा मऊ पोळी. आहाहा, याच्यासोबत तर हे भरीत अप्रतिम लागतं. हे कॉम्बिनेशन म्हणजे स्वर्ग सुखच आहे. आणि ही मजा अजून वाढवायची असेल तर सोबत कच्चा कांदा हवाच. 1 लिंबाची फोड आणि थोडंसं तिखट आंबट लोणचं. या छोट्या छोट्या गोष्टींनी भरताची चव एकदम दुप्पट होते. खरंच एका वेगळ्याच उंचीवर नेते.